त्याच्या हातावर हात फिरवण्याची संगीत काढायला लागला. वसंत त्याचं तर पूर्ण आजच्या दिवशी पाहतात होतं. हाताला पूर्ण लागले फुटक्यात लागायला लागले आणि त्यात ती त्याची संगीत मिळायला लागले. दाजी दाजी तुम्हीच तर असं केलं तर आता कसं करायचं ते लयच लागला हात नाही. आता म्हटला एकदा चुकून मात्र नाही तर पाहुणा हातानंच बद्दल असतील म्हणा. भुक्कीनं नाकाडा पडतील म्हणा. माझ्या पाठवर बघायचं नाही. ह्याचा येऊ लागलाय समजून वसंत समजून सांस्कृतिक ऐकलं म्हटलं स्वयंपाक काकाळ घडी धाकटा तो खाली माठीशना बसला. हाडवटीच्या गुडघ्यावर ठेवली आणि घडा टिपून राहतो गाणं गाता. जुन्या गाण्याची अक्षर अडकावून तो शब्द पुन्हा ऐकायला होतं की त्याला उठलाच पटत नव्हता. ती एकच शब्द म्हणायला लागला. तिथं काय तेवढा शब्द त्याला उठलाच पटत काय म्हणते नजीक तुम्ही गप्पा घेऊन का पुढेच केला म्हणा. माझं मला काय कळलं ही का माझ्या मागला गेली म्हणा. वसंत एकीकडं समजून का तुम्ही संपा एकीकडं समजून का ती लोक काय ऐकायला तयार नाही. मग पैलवान पुन्हा खाली बसतो. 2-3 वेळा उठ बस केल्यावर ते मनातल्या मनात म्हणायला बाहेर बारक्या पोरला हरवण्याचं असा राहिले वाटणार. पण शेवटी पैलवानने काय तसं ऐकलं कापलं हात काढलं त्याला तसा उचलला आणि मांडवा घालून एका कोपऱ्यात तिथं बसवला. तिथं बसलोय तरी ते तसंच बसलोय. गुडगुवर केलेली गुडघ्या हाताची ते घातल्या त्यात बांधून घातले फुलून लागले असतात. बऱ्याच वेळानंतर कासवड बांधून असं बाहेर काढावं तसं हळूहळू हाताला केलेलं मान बाहेर काढल्या आणि इकडं तिकडं लागले बघायला आपल्याला बघते कसं कोण याच्याकडे बघते आणि बघता याचं लक्ष मागच्या बाजूला गेलं. मागच्या बाजूला एक म्हातारा बसत होतो. ते बावडलेल्या पोक्याकडं त्याच्याकडे होतं. बाहेर म्हणलं म्हातारा का माझ्या म्हणलं डाय पडले म्हणला का मार्गेट करते म्हणला आणि सकाळ जन्म वाचले म्हणला. पण म्हाताऱ्याने त्याला फक्त वाढवलं कुठे नव्हती छान आहे म्हणला. हसते की रडते की ते चांगलं वाढलेलं होतं. तिकडची एक पद्धत त्याला नाही वाटूच्या पाहिजे पण असते तशी पद्धत असते. ती नान करायला लागली. मी समजून सांगितलं पाहिजेची पद्धत असते आपण जेव्हा आपण हातात घ्यायचं असते. दुसरी एक पद्धत त्याला नवीन वाटली. त्या पाहिजे म्हणा पुरुष माणसाला बायका माणसाला कशावर लागले नमस्कार ते काय करायचं आपल्याला वाटतं सगळ्यांनी वर घेतला हातात आणि काढायच्या टाकायला माती पाशाला निघाले. गाडी वाढायचं असतील त्याला अनुभव पुढे लटकत होती आणि तिथलं मशान कोण बघितलं तरी याला आता हसू ज्या बाईने म्हटलं मशान होतं काय क्रिकेटचं मैदान आहे म्हटला. खाली मशान होत खाली आली बायका माणसं आपल्या झाडाच्या सावलीला बसून राहिली. पुरुष मंडळी उन्हातच तळायला लागली. आपल्या मग माणसांच्या चर्चा सुरू झाली. वरची आपला निवड पडला पोरं निवडाच्या पायावरून वापरत झाली आणि कावळ्याला निवड शिवायची वाट बघायला लागली. झाडावर ते कावळं होतं पण कावळं काय निवड शिवायला ढगलं म्हणत नव्हतं. नुसतं फुलकवणी देत होतं. एका झाडावर दुसऱ्या झाडावर तिसऱ्या झाडावर. मग माणसांच्या चर्चा पैलवानीत चालल्या पावसा पाण्यात चालल्या लग्न व्यवस्थित चालल्या. माणसं काही ठिकाणी वरनं पुन्हा सगळं काय पोटात पोह्यावर काय कावळवर काय लागलेली घामाचं वगाड ऐका माणसं काय सावलीला बसली. मग इमार्ग कावळं सोडून केलं तसं घरच्यानं डोकं काढलं काय म्हणला कावळं काही निवड शिवत नाही. पोराला जावा ना गैला पोरं गेली ती पाण्यात पडल्यानं ते बघा तिकडे उशियाच्या पोरं काय याचं नाव दिसताना हिवर माणसं बघायला आपल्या इकडे मग येते. उशियाला ती पोरं गै घेऊन आली. ते गै होती अवकाळ. तिला 2-2 कासरं बांधल्यानं घरात चाळ वेळ घातल्याला जी अवकाळ होती कुंकुड मारायची लाकूच्या घासून टिप्पे हातायची. चुकडं मागलं आहे का बघा. जर कोण चुकडं मागलं असेल तर बघा ते उठ्यावर निवडाच्या पाया पडावं बघू मला कावळ्याला निवड शिवला तर शिवला. निमलेला वाटायला लागलं बाई का माझ्या त्या जीवा टाकलाय मला तुझं मूठ बनावं. अगं इमले मूठ तुझ्या आजच्या जीवा टाकलाय. कावळ्याची झुंजड पडेल डोळ्यात प्राण मध्ये वसंताकडे बघत होती संपाकडे बघत होती आणि शेवटी वसंताचं लक्ष गेलं ते गेलं हिच्याकडे नाही गेलं पुढे गेलं. दाजी तुला इकडे आणा तुमच्यात जीवा टाकलाय म्हणा. तो म्हणला माझ्या ती कसं काय शक्य आहे म्हणला. केदार माता 36 आकडा मानला. माझ्याच गावातून माझ्याच घरातून माझ्यावर भांड भांडले आणि जाताना काय म्हणून गेलंय मी गेलो तर माझ्या मातीला येऊन आणि जर चुकून माती कितीला आलास आणि उदाच्या पाया पडायला गेलास तर मूळ तू अनुभवी बसेल. माझ्याच कसा जीव वाटला म्हणला. पण आता 4 चौकात म्हटलं नाव पुकारलं तर न जाऊन चालणार नव्हतं. गप मान उठलं आणि उदाच्या दिसत बाहेर लागलं. निम्म्या वाटत केलं आणि कावळा बसावर खाली पडायची घटना घडली. कावळ्यांची फटफट वाटली. 2 कावळ्यांनी खट गिरट्या मारल्या.